मना वासना चुकवियेर झारा, मना कामना सांडिरे द्रव्यदारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. नमस्ते मुलांनो. आज आपण वेणीस हे स्थूल वाचन पाहणार आहोत. हं? लेखक आहेत रमेश मंत्री. यांनी वेनिस या ठिकाणाविषयी जी काही माहिती आपल्याला दिलेली आहे, जे काही वर्णन करण्यात आलेलं आहे, ते अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. हं? तर हे जे प्रवास वर्णन आहे, तर हे पाहत असताना खरं तर हे ठिकाणाचं जे वर्णन आहे, ते जे काही वर्णन केलेलं आहे, ते वर्णन वाचता क्षणी ते सगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि आपल्या मनामध्ये अचानकपणे वाटून जातं, की अरे, आपणही या ठिकाणाला भेट द्यायला हवी. असं इतकं सुंदर हे ठिकाण आहे. हं. आणि त्याचं जे वर्णन लेखक रमेश मंत्री यांनी केलेलं आहे, तर ते इतकं तंतोतंत जुळणारं आहे, की जे काही वर्णन त्यांनी केलेलं आहे पाठातून, ते अक्षरशः आपल्या डोळ्यांसमोर चित्र उभं करणारं असं ते वर्णन आहे. तर आज आपण पाहूयात व्हेनिस हा पाठ. हं. पहा मुलांनो, व्हेनिस हे एक स्थूल वाचन आहे. लेखक आहेत रमेश मंत्री. स्थूल वाचन, रॅपिड रीडिंग. रमेश राजाराम मंत्री 1925 चा जन्म, 1998 चा मृत्यू. कथाकार, प्रवास वर्णनकार, विनोदी लेखक, थंडीचे दिवस, सुखाचे दिवस, नवरंग इत्यादी प्रवास वर्णने प्रसिद्ध. 1979 साली एकाच वर्षात 34 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. पहा, विक्रम म्हणजे रेकॉर्ड. कथाकार, कथालेखन करणारे, प्रवास वर्णनकार, ज्यावेळेस आपण प्रवास करत असतो, त्यावेळेस प्रवास करत असताना येणारे अनुभव, तिथलं हवामान कसं आहे, तिथलं राहणीमान कसं आहे, त्या लोकांचं जीवनमान कसं आहे, तिथली घरं बांधण्याची पद्धत कशी आहे, तिथले लोक कसे आहेत, तिथली संस्कृती, तिथले लोकांचे स्वभाव. तर एकंदरीत या सगळ्या गोष्टींचं वर्णन केलं जात असतं ज्या लेखनामधून, त्याला म्हणायचं प्रवास वर्णन. तर असं प्रवास वर्णन सुद्धा त्यांनी केलेलं आहे म्हणून प्रवास वर्णनकार. विनोदी लेखक आहेत. थंडीचे दिवस, सुखाचे दिवस, नवरंग इत्यादी प्रवास वर्णनं त्यांची प्रसिद्ध आहेत. आणि 1979 साली एकाच वर्षामध्ये 34 पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली, एकाच वर्षात. हं. आणि हा त्यांचा विक्रम आहे, रेकॉर्ड जो आहे तो त्यांच्या नावावर आहे. व्हेनिस या पाण्यावर तरंगणाऱ्या शहरातील वातावरण, हवामान, निसर्ग सौंदर्य व जीवनमान या सर्वाचे वर्णन प्रस्तुत पाठात लेखकांनी केले आहे. पहा, व्हेनिस हे जे ठिकाण आहे ते पाण्यावर तरंगणारं असं शहर आहे. आणि मग या शहरातलं वातावरण कसं आहे, ॲटमॉस्फिअर कसं आहे, हवामान, क्लायमेट, वेदर कसं आहे, निसर्ग सौंदर्य, इथला निसर्ग कसा आहे आणि तो किती सौंदर्यानं भरलेला आहे, किती सुंदर आहे आणि तिथल्या लोकांचं जीवनमान, राहणीमान कसं आहे, या सगळ्याचं वर्णन या पाठामध्ये त्यांनी केलेलं आहे. चला मग व्हेनिस शहराकडे निघूयात. व्हेनिस हे त्या गाडीचे अखेरचे स्टेशन होते. अखेरचे शेवटचं स्टेशन होतं. त्यामुळे रेल्वेचे 2 नोकर ऑल आउट असे इंग्रजीतून आणि त्याच अर्थी इटालियन व फ्रेंचमधून ओरडत डब्या-डब्यांतून फिरत होते. त्या अमेरिकन म्हाताऱ्यांजवळ चिक्कार सामान होते. चिकार सामान होते, भरपूर सामान होते. व्हेनिसला बिऱ्हाड बदलायच्या इराद्याने, उद्देशाने आल्यासारखे, त्यामुळं त्यांनी 2 पोर्टर्स बोलावले. मी त्या स्त्रियांचे औपचारिक आभार मानून माझी छोटी बॅग घेऊन निघालो. औपचारिक आभार मानले, फॉर्मल. स्टेशनच्या बाहेर येऊन पाहतो तर रस्ता नव्हताच. रस्ता, मार्ग, पथ होता तो एक प्रचंड कालवा. एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा, एखादी मोठी नदी पसरावी त्या प्रकारचा हा कालवा होता. हाच तो ग्रँड कॅनॉल. त्यात अनेक पॉटर टॅक्सी म्हणजे लहान मोटर लॉन्चेस आणि मोठ्या यांत्रिक नावा म्हणजे बोटी उभ्या होत्या. व्हेनेझिया, व्हेनेझिया, पियाझा, पियाझा असा त्यांचा पुकार चालला होता, असे ते ओरडत होते. टॅक्सीपेक्षा बस स्वस्त,
स्वस्त पडणार हे सांगायला काही अर्थतज्ञ लागत नाही. हो की नाही? अर्थतज्ञ म्हणजे अगदी पैशांचा तज्ञ असेल किंवा हिशोबातला अगदी तज्ञ असेल, हं, तर अशी काही व्यक्ती लागत नाही तिथे आपल्याला. हे सगळ्यांनाच कळत असतं, की टॅक्सीपेक्षा बस स्वस्त पडते म्हणून. मी 250 लिरांचे बोटीचे तिकीट काढले. 200 प्रवासी पोटात घेऊन आमची नाव जोरात निघाली. पहा वर्णन कसं केलंय मुलानं. 200 प्रवासी हां, म्हणजे 200 वगैरे असे प्रवासी 200-300 प्रवासी बसू शकतील. तर 200 प्रवासी असं घेऊन, पोटात घेऊन म्हटलेलं आहे. पोटात घेऊन आमची नाव जोरात निघाली. हां, म्हणजे त्यांना बोटीमध्ये सगळेजण बसलेले आहे आणि त्यांची बोट आता निघालेली आहे. पण त्याचं वर्णन कशा पद्धतीनं केलंय पहा. प्रवासी पोटात घेऊन आमची नाव जोरात निघाली. वेगाने निघाली. ते वातावरण अतिशय प्रसन्न होते. हं. अगदी प्लीझंट असं वातावरण होतं ते. विशाल कालव्यावर अनेक उत्साही प्रवासी वेगाने जा-ये करत होते. प्रवासामध्ये निघाल्यावरती तुम्हाला माहिती आहे मुलांनो किती उत्साह भरलेला असतो प्रत्येकामध्ये, की अमुक-अमुक ठिकाणी जायचंय, मग ते ठिकाण कसं असेल, सगळ्यांनी एकत्र जायचं, मजा-मजा करायची, हे पाहायचं, ते पाहायचं म्हणून सगळे अगदी उत्साही असतात हां. एन्थुसियास्टिक असतात अगदी सगळे. आणि मग या विशाल म्हणजे मोठ्या कालव्यावर अनेक उत्साही प्रवासी वेगाने स्पीडली जा-ये करत होते. हायवेवर वाहनांची वाहतूक चालावी, तशी त्या जलमार्गावर नावांची धावपळ चालली होती. हायवेवरून जसं आपण पाहतो, की अनेक वाहनं, गाड्या चाललेल्या असतात आणि त्यांची जी वाहतूक असते, जे एवढे वेगानं चाललेले असतात, त्याच प्रकारे या जलमार्गावरती सुद्धा नावांची नुसती धावपळ चालली होती. अनेक प्रकारच्या नावा कालव्यातून चालल्या होत्या. हवेत गारवा होता, वाऱ्यात उत्साह होता, मनात संगीत होते आणि सभोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्य होते. पहा हवेमध्ये गारवा होता म्हटलेलं आहे. थंड हवा होती आणि वाऱ्यामध्ये एक उत्साह होता आणि मनामध्ये काय होतं एक छान संगीत होतं आणि सभोवार म्हणजे आजूबाजूला पसरलेल्या पाण्यामध्ये जणू काही तारुण्य दिसत होतं. तरुणपणा. रोमला भेटलेला एक इटालियन लेखक मला म्हणाला होता ते खरेच होते. व्हेनिस हे जगातलं एकच असं शहर आहे, की त्याचं वर्णन करता येत नाही. कारण का? तर ती एक अनुभवायची गोष्ट आहे. तिथं प्रत्यक्षात गेलं पाहिजे. तिथली हवा खाल्ली पाहिजे. तिथं राहिलं पाहिजे. तरच तुम्हाला व्हेनिस म्हणजे काय ते समजेल. म्हणजे व्हेनिस म्हणजे काय? हे जर समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला फक्त हा पाठ पाहणं शिकणं, पाहणं गरजेचं नाहीये. तर प्रत्यक्ष त्या व्हेनिसला भेट दिली तरच तुम्हाला नक्की व्हेनिस म्हणजे काय आहे, हे समजू शकेल. कारण वर्णनापलीकडचं असं हे शहर आहे, ज्याचं आपण वर्णन करू शकणार नाही. अशा प्रकारचं ते शहर आहे, की ज्याचा प्रत्यक्ष तिथं जाऊन अनुभव घेतला पाहिजे आणि मग तुम्हाला कळेल, की काय तिथलं सौंदर्य आहे. कारण हे पाण्यातले असे जगातले एकमेव अद्भुत शहर आहे. पहा एक वेगळं शहर आहे. आणि एकमेव आहे ते. त्याच्यासारखं दुसरं नाही. ज्या शहरात एकही मोटार नाही, वाहतूक नियंत्रण करणारा पोलीस नाही, ट्रॅफिक लाईट्स नाहीत आणि रस्त्यावर धक्काबुक्की नाही. असे हे जगातले एकमेव शहर कारण याला खऱ्या अर्थाने रस्तेच नाहीत. इतर ठिकाणी आपण पाहतो तर नुसते रस्ते, रस्ते कसे म्हणावे म्हणजे रस्त्यात खड्डे असतात का खड्ड्यात रस्ते असतात अशी परिस्थिती असते. आणि त्याच बरोबरीनं ट्रॅफिक जाम झालेलं असतं. इकडे-तिकडे सगळीकडे ट्रॅफिकची ये-जा चाललेली असते, धक्काबुक्की असते, गर्दी असते, ट्रॅफिक जाम झालेलं असतं. हे सगळं तुम्हाला तिथे पाहायला मिळणार नाही. मग काय आहे? आहेत ते कालवे, फक्त कालवे आणि त्यांना जोडणारे पूल. ब्रिज. आईच्या गळ्यात मुलाने हात टाकावा तसे हे पूल आणि हे पूल पण कसे आहेत पहा, लाडीक, प्रेमळ. मूल लाडात आलं किंवा प्रेमानं ते काय करतं आईच्या गळ्यामध्ये हात टाकतं. त्याप्रमाणे इथले पूल दिसतात. हा गाव म्हणजे रूढ अर्थाने शहर नव्हेच, तर अनेक छोट्या बेटांचा हा पुंजकाच आहे. अनेक बेटं तिथे आहेत पहा. पुंजकाच आहे म्हणजे अनेक बेटं एकत्र आहेत तिथे. निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या-माणकांच्या ढिगासारखा हा लांबून दिसतो. पहा कसं दिसतंय. निळा मखमली असा हा जो सागर आहे, समुद्र आहे, त्याच्यावरती जणू काही हिऱ्या-माणकांच्या हिरे असतात, माणिक असतात. तर त्यांचे ढीग टाकलेले आहेत, असं जणू काही ते दिसतं लांबून पाहिल्यावरती. मधूनच चर्च किंवा जुना राजवाडा यांची टोके आभाळात घुसतात. पहा वर्णन कसं केलंय. मधूनच काय दिसून येईल तुम्हाला चर्च असतील किंवा जुने राजवाडे असतील तर त्यांचे उंचच उंच टोकदार असं जे बांधकाम असतं, ती टोकं जणू काही आभाळात घुसलेली आहेत असं दिसतं. ग्रँड कॅनॉलच्या किनाऱ्यावर खुर्च्या टाकलेल्या चेअर्स
4 खुर्च्यांच्या मध्ये टेबल आणि त्यावर रंगीबेरंगी प्रचंड छत्री. एक मोठी अशी कलरफुल छत्री असते. खाली खुर्च्या 4 टाकलेल्या असतात. त्याच्यामध्ये टेबल आणि या खुर्च्यांवर बसून कॉफी घेत समोरून सरकणाऱ्या विविध आकारांच्या आणि अनंत प्रकारांचे उतारू वाहून नेणाऱ्या नावांची ये-जा पाहत बसायचं. मग नावांमधून जे येत आहेत त्यांचं येणं पाहत बसायचं. कॉफी प्यायची. मस्त हा अनुभव आहे. तीच गंमत या नावांतून प्रवास करणाऱ्यांनाही पाहायला मिळते. डेकवर येऊन किनाऱ्यावरच्या निरुद्योगी ज्यांना काही उद्योग नाही, असं संथ, हळुवार, शांत, चित्रविचित्र प्रवाशांकडे पाहत पुढे-पुढे सरकायचे. हे शहर निरुद्योगांसाठीच आहे यात शंका नाही. यात कुठल्याही प्रकारची शंका नाही, संशय नाही. कारण इथे येणाऱ्या प्रवाशांना कसलीही घाईगर्दी नसते. न्यूयॉर्क, मुंबई, हाँगकाँग अशा शहरातल्या धावपळीपासून हे निवांत शहर सर्वस्वी अलिप्त आहे. सर्वस्वी अलिप्त आहे, सगळ्यांपेक्षा अगदी वेगळं आहे. कारण मुळात इथं घाईगर्दी नाहीये. आज आपण पाहतो की सगळं घाईगर्दीचंच जग आहे. पण इथे मात्र अजिबात घाईगर्दी नाही, धावपळ नाही, शांतता आहे, निवांतपणा आहे, संथ आहे. हं. त्याच्यामुळे हे अतिशय वेगळं, सगळ्यांपासून वेगळं असं हे ठिकाण आहे. व्हेनिसचे रस्ते म्हणजे पाणरस्ते असतात. याची कल्पना नसलेला एक मुनीम एकदा लंडनहून व्हेनिसला विमानाने आला. हं. रस्त्यावर सगळीकडे व्हेनिसचे रस्ते म्हणजे पाणरस्ते, म्हणजे सगळे पाण्याने भरलेले रस्ते असतात. याची कल्पनाच नाहीये एका माणसाला आणि असा हा नसलेला एक मुनीम येतो. तर तो एकदा लंडनहून व्हेनिसला विमानाने आला आणि रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी झालेले पाहून त्याने आपल्या मालकाला तार केली. हां. काय सांगितलं तारमधून? तार जी केली त्याच्यामधून टेलिग्राम, व्हेनिसमध्ये पूर आला आहे. सगळे रस्ते पाण्यानं तुडुंब आहेत. परत येऊ की पूर ओसरेपर्यंत वाट पाहू ते कळवा. म्हणजे पहा किती विनोदी प्रकार आहे हा, की त्यांना माहीतच नाही की सगळं पाणीच पाणी असतं व्हेनिसमध्ये. मग त्यांना काय वाटलं, त्यांनी काय केलं तिथे टेलिग्राम, की व्हेनिसमध्ये पूर आलेला आहे आणि सगळे रस्ते अगदी पाण्यानं तुडुंब भरलेले आहेत. मग काय म्हणता, परत येऊ का पूर ओसरेपर्यंत म्हणजे पूर निघून जाईपर्यंत मी तिथे पुराचं जे पाणी आहे, ते तिथलं ओसरेपर्यंत, संपेपर्यंत मी वाट पाहू का? तर ते मला कळवा. म्हणजे विनोदच घडलेला आहे इथे. व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन. व्हेनिस म्हणजे केवळ कालव्यांचंच नव्हे, तर कालव्यातही तरंगणारे असं ते शहर आहे. एक प्रचंड उत्साह आणि उत्सव पहा. एन्थुसियाझम आणि सेलिब्रेशन आहे. हां, म्हणजे किती सुंदर वर्णन केलेलं आहे पहा. व्हेनिस म्हणजे काय आहे, तर एक प्रचंड उत्साह आहे, एन्थुसियाझम आहे आणि शिवाय ते काय आहे, उत्सव आहे, सेलिब्रेशन आहे. हां, म्हणजे जर तुम्हाला उत्साह असेल आणि तुम्हाला तो उत्सवाप्रमाणे जर साजरा करायचा असेल, तर तुम्हाला व्हेनिसला गेलं पाहिजे. 2 दिवसांच्या निवांत मुक्कामानंतर हे गोड, कलासक्त आणि निळ्या पाण्यावर तरंगणारे शहर सोडताना मनाला खूपच हुरहूर वाटली. पहा 2 दिवस निवांत राहिले, 2 दिवसाच्या निवांत मुक्कामानंतर राहिल्यानंतर हे जे गोड अगदी छान असं व्हेनिस आहे आणि कलासक्त आहे ते, कलेची आवड असलेलं आणि निळ्या पाण्यावरती तरंगणारं असं हे शहर जे आहे, ते सोडताना मनाला खूपच हुरहूर वाटली. हां, म्हणजे ते शहर सोडून जावसं वाटत नव्हतं. आणि खरोखरीच कोणाला जावसं वाटेल ना, जेव्हा आपण यांत्रिक युगामध्ये इतकं जगतो आहोत, इतकं धावपळीचं जीवन आपण जगतो आहोत, तेव्हा आपल्या जीवाला, आपल्या मनाला कुठेतरी जरासा निवांतपणा किंवा शांतता लाभावी, असं जर वाटत असेल, तर प्रत्येकानं मला वाटतं व्हेनिसला जायला हवं. आणि तिथली शांतता, तिथला जो संथपणा, जो अलिप्तपणा आहे, तो अनुभवायला हवा. मला वाटतं पाठ सगळ्यांना समजलेला असेल. या खालचा जो स्वाध्याय आहे, तो प्रत्येकानं सोडवायचा आहे. ठीक आहे? धन्यवाद.